welcome to our new series that is Decoding Concepts from the GS papers of UPSC CSE examination. And today we are going to explore some concepts from the GS4 ethics paper. तर सर, फ्रॉम आर चाइल्डहुड आपल्याला खूप साऱ्या अशा गोष्टी सांगितल्या जातात, खूप अशा कन्सेप्ट सांगितल्या जातात की दीज आर दी डूज, दीज आर दी डोंट्स, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. आणि खूप सारे असे संस्कार आपल्यावर दिले जातात, केले जातात. त्याच्यानंतर वी डेव्हलप अ सेन्स ऑफ मोरॅलिटी, असे एक आपण डेव्हलप करतो. आणि जेव्हा आपण मग मोठे होतो, प्रोफेशनमध्ये जातो, काम करायला लागतो, तिथेच मग कुठेतरी एकदम आपल्याला एक विरोधाभास दिसतो की आपल्याला जे शिकवण्यात आलं ते एकदमच कोणीतरी आपल्याला सांगतं की दिस इज नॉट द थिंग, याने तुम्ही मोठं नाही होऊ शकत, यू शुड डू दिस थिंग्स, तुम्ही इथे काहीतरी गोष्ट ही वेगळीरित्या केली पाहिजे. पण जे मग तिथे आपल्या मनाला ॲक्सेप्टेबल नसते, तर तिथे असतं की एक डायलेमा येतो, कधी मॉरल डायलेमा, कधी इथिकल डायलेमा. सो आय वॉन्ट टू नो अबाउट द डिफरन्स बिटवीन दिस डायलेमाज. हे इथिक्स आणि मोरॅलिटी आहे काय नेमकं कन्सेप्ट? इथिक्स आणि मोरॅलिटी ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत आपण कॉमन पार्लन्समध्येच वापरतो. कधी इथिक्सला मोरॅलिटी म्हणतो, कधी मोरॅलिटीला इथिक्स म्हणतो. पण जर आपण मोरॅलिटीची जर डेफिनेशन करायची झाली, जे इंडिव्हिज्युअल राईट आणि रॉंग असते त्याला आपण मोरॅलिटी म्हणतो. आणि जे सोसायटल प्रोफेशनल राईट आणि रॉंग असते त्याला आपण इथिक्स म्हणतो. जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण प्रवास करतो. प्रवास करताना रोडवर सिग्नल असतात, आपल्याला सिग्नल पाळायचे असतात. पण काही कारणास्तव, एमर्जन्सीज म्हणा, काही तुमच्या असाइनमेंट्स आहेत, तुम्ही सिग्नल पाळत नाही आणि सिग्नल तोडून पुढे जाता. त्यावेळेस तुम्ही मोरली जे ॲक्शन घेतलेली आहे ती तुमच्या राईट आणि रॉंग आहे, म्हणजे ती इंटरनल ॲक्शन आहे. तुम्ही इंटरनली विचार केलात की मला आता जायचं आहे कारण मला उशीर होतोय, तर हे माझ्यासाठी राईट आहे म्हणून तुम्ही सिग्नल तोडून पुढे गेला. पण ती जर इथिक्सच्या भाषेत बोलायची झाली तर ती ॲक्शन रॉंग आहे. कारण रूल असा आहे की तुम्हाला सिग्नल पाळायचा आहे आणि जोपर्यंत ग्रीन लाईट होत नाही तोपर्यंत तुम्हाला सिग्नलच्या पुढे नाही जायचं. तर यामध्ये क्लिअर तुम्हाला डिफरन्स दिसून येईल की मोरॅलिटी ही एका पर्सनशी निगडीत असते आणि ती त्याच्या पर्सनल एक्सपिरियन्सेस, पर्सनल सर्कमस्टान्सेस, आजूबाजूच्या गोष्टी ह्याच्याने ती शेप होते. जर इथिक्सच्या बाबतीत बघायचं झालं तर तुमच्या प्रोफेशनल रूल्स, कंडक्ट त्याच्याने ड्राईव्ह होते. आणि सोसायटल राईट आणि रॉंग, सोसायटीचे काही नॉर्म्स असतील, काही रूल्स असतील, त्याच्यानुसार ड्राईव्ह होते. जर प्रोफेशनल इथिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर मीडिया इथिक्स, डॉक्टरांचे इथिक्स, इवन फॉर दॅट मॅटर सिव्हिल सर्व्हिससाठी जे कोड ऑफ कंडक्ट आहे त्या नियमानुसार तुम्हाला वागणं हे गरजेचं असतं. आता जर अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या भाषेमध्ये जर तुम्ही अधिकारी झालात आणि तुम्ही एका टेंडर प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहात आणि तिथे तुमच्या मित्राने बिडिंग केलेली आहे, तुम्हाला मित्र म्हणून असं वाटू शकते की तुम्ही त्याला मदत करावी, काहीतरी माहिती द्यावी. मग ते तुमची एक मोरल ॲक्शन असते, मोरल चॉईस असते की तुम्ही त्याला मदत करायची, नाही मदत करायची. पण जर नियमानं बघितलं, सिव्हिल सोर्सच्या कोड ऑफ कंडक्टने बघितलं तर तुम्हाला तुमची इंटिग्रिटी मेंटेन करावी लागते. तुम्हाला नियमानुसार इम्पार्शालिटी तिथे दाखवावी लागेल. कारण जेवढे बाकीचे लोकांनी जे बिडिंग केलेली आहे त्यांना पण समान वेने तुम्हाला वागवायचं, ट्रीट करायचं असते. तर हा फरक आहे इथिक्स आणि मोरॅलिटीमध्ये. ओके सर, कुठेतरी यामध्ये जेव्हा आपण मोरॅलिटीची गोष्ट करतो तिथे थोडा युटिलिटीचा पर्स्पेक्टिव्ह येते असं तुम्हाला वाटत नाही का? बऱ्याच वेळेस असं होते. आता वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. जर बघायचं झालं तर युटिलिटेरियन जो पर्स्पेक्टिव्ह आहे त्या युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह मध्ये असं सांगितलं गेलंय, तुमची चॉईस किती जास्त नंबर लोकांसाठी
चांगली ठरू शकते. त्या बेसिसवर तुम्ही तुमची चॉईस घेऊ शकता. पण जर आपण जस्टिस अप्रोचने जर गेलो, तर जस्टिस अप्रोचमध्ये असं सांगितलंय, जर एका जरी व्यक्तीच्या विरोधात अन्याय होत असेल तुमच्या चॉईसेसमुळे, तर ती तुमची चॉईस इथिकली किंवा मोरली रॉंग असणार आहे. तर या पर्स्पेक्टिव्हमध्ये जर बोलायचं झालं, चॉईसच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये, तुमची चॉईस असो, ॲक्शन असो, जितकी जास्त इथिकल व्हॅल्यूज, रूल्स त्याच्यासोबत अलाइन करेल, तेवढी ती ॲक्शन म्हणजे गुड अशी कन्सिडर केल्या जाईल. ओके. कुठेतरी एव्हरीवन्स गुड इज इथिक्स. डुईंग गुड अँड बिईंग गुड इज इथिक्स. ओके. सो इथिक्स हा सब्जेक्ट कोड ऑफ कंडक्टवर डिपेंड असतो. म्हणजे तुम्ही कसं वागता. इट इज अ सायन्स ऑफ कोड ऑफ कंडक्ट. म्हणजे तुमची वागण्याची पद्धत काय आहे, तुमचे ॲक्शन तुम्ही काय घेता, तुमचे चॉईसेस काय आहेत. बऱ्याचदा डायलेमाज येतात, त्या डायलेमामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्या डायलेमाला सॉल्व्ह करता, कसे निर्णय घेता, या सगळ्या गोष्टीवर एथिक्स डिपेंड आहे. आणि त्याच प्रकारे मोरली राईट आणि इथिकल राईट हे जितके जास्त, मी आधी जसं सांगितलंय, तुम्हाला जर सिग्नलवरून जायचं असेल, तुम्ही 5 मिनिट आधी घरातून निघा. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला एवढा वेळ लागणार, ट्रॅफिक असू शकते, तर तुम्ही जर नियम पाळलात तर तुम्ही इथिकली पण राईट असणार, मोरली पण राईट असणार. तर या प्रकारे इथिक्स आणि मोरॅलिटीची जी काही कन्सेप्ट आहे ती आपण समजू शकतो. ओके, अंडरस्टूड. म्हणजे मोरॅलिटी म्हणजे पर्सनल राईट अँड रॉंग, आणि मग इथिक्स तिथे प्रोफेशनल और सोसायटल राईट आणि रॉंग असं आपण समजू शकतो. येस. ओके. So hope you have understood the concepts of morality and ethics, the difference between them. तर अशाच कन्सेप्ट्स आपण एक्सप्लोअर करत राहू, डिकोड करत राहू. भेटूयात नेक्स्ट कन्सेप्ट सोबत. थँक्यू.